मित्रांनो, एक रस्त्याच्या कडेलाच असलेला हा किल्ला आहे. ह्याचं नाव आहे विजयगड. आणि मी आता चाललोय गणपतीपुळेकडे. सो गणपतीपुळेकडे जाताना इथे तवसाळ जेटी आहे. त्या तवसाळ जेटी म्हणजेच आपल्या जयगडच्या पलीकडची बाजू, मध्ये खाडी आणि पलीकडच्या बाजूला हा विजयगड किल्ला. हा विजयगड किल्ला आता अगदी उद्ध्वस्त अवस्थेत आहे. ह्या रस्त्याच्या कडेचीच ही भिंत फक्त आता थोडीशी शिल्लक आहे आणि आतमध्ये पूर्णतः सगळी झाडी माजली आहे. मी हा किल्ला काही वर्षांपूर्वी केला होता. आता परत एकदा गणपतीपुळेकडे चाललोय आणि जयगड करणारच आहे. त्यामुळे आता थांबून थोडं विजयगडला थांबायचं आहे. इथं पाहू शकाल, हे प्रशस्त असे दगड आहेत आणि ही इकडची एकच ही भिंत शिल्लक आहे. चला तर आपण ह्या थोड्याशा अडचणीच्या वाटेने किल्ल्यात आत प्रवेश करूया. ह्या इथल्या ही उद्ध्वस्त भिंतीवरूनच आपण किल्ल्यामध्ये जाऊ शकतो. किल्ल्याच्या आतमध्ये पूर्णतः सगळीकडे झाडी माजलेली दिसेल. हा किल्ल्याचा आतील भाग आहे. इथे बघू शकाल, या तटबंदीची रुंदी किती येते. ऑलमोस्ट 8 ते 10 फूट रुंदीची ही तटबंदी आहे. पण सगळीकडे वड, पिंपळ आणि झाडी माजल्यामुळे आता इथे आतमध्ये जास्त फिरता येणार नाही आहे. पण इथं बघू शकाल, इथे एक बुरुज दिसतोय आणि मी आता जिथं उभा आहे तो सुद्धा एक बुरुजच आहे. सो किल्ल्याचा आवाका तसा फार मोठा नाही आहे. पलीकडच्या बाजूने तिकडे जाता येणं शक्य नाही आता, पण तिकडे पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे सर्व. हा समोर जो बुरुज दिसतोय हा कदाचित त्यावेळी मुख्य दरवाजाकडचा भाग असावा. आणि इथं ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत, ह्या पायऱ्या तटबंदीवरती जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या, पण आता तिकडचा भाग उद्ध्वस्त झाला आहे. आणि ही तटबंदी पण इकडून उद्ध्वस्त झाल्यामुळे रस्त्याकडून ह्या किल्ल्यावर येण्यासाठी ह्या उद्ध्वस्त तटबंदीवरूनच येता येतं. तर हा छोटेखानी किल्ला एक 5-10 मिनिटात पाहून होऊ शकतो, कारण इथे काय कुठे डोंगर चढायचा नाही आहे. तर रस्त्याच्या कडेलाच असल्यामुळे चालता चालता बघण्यासारखा हा किल्ला आहे. आणि आतमधला परिसर हा फिरता येऊ शकत नाही, कारण इथे भरपूर अडचण माजलेली आहे. त्यामुळे ह्या अडचणीमध्ये साप, विंचू वगैरे असू शकतात. त्यामुळे तो धोका पत्करू शकत नाही. तर ह्या किल्ल्याचा मी बाहेरचा भाग, म्हणजे तिकडची समोरची जी पलीकडची बाजू आहे, ती तुम्हाला मी बाहेरच्या बाजूने दाखवण्याचा प्रयत्न करतो की तिकडे काही आपण पाहू शकू का. जिसको पेड़ पे चढ़ना है वो आ जाओ, बाद में मत बोलना. किल्ला जरी लहान आकाराचा असला ना, तरी ह्या तटबंदीची रुंदी कमीत कमी 15 फूट दिसते. म्हणजे जसं सिंधुदुर्गच्या तटबंदीवरून एका वेळेला 2 बैलगाड्या जाऊ शकतात, तसंच ह्या तटबंदीवरून सुद्धा 2 बैलगाड्या सहज पास होतील एवढी प्रशस्त रुंदीची तटबंदी आहे. चला तर मी तुम्हाला पलीकडची बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिकडून काय, हे एवढ्या प्रशस्त साईजचे दगड इथे कसे बसवले असतील, खरंच एक खूप मोठं कौशल्य आहे. ही दिसते किल्ल्याची ही इकडची बाजू. इकडेही असेच मोठे मोठे दगड आहेत आणि त्याच्या पुढचा भाग हा जवळपास उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे तिकडे आता काय असू शकेल का ह्याची कल्पना नाही आहे. आणि तिकडे जाणारी वाट पण एकदमच अडचणीची आहे. त्यामुळे हा ब्लॉग मी इथेच संपवतो आता. विजयगडचा हा माझा लहानसा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करून माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.